जगातलं पहिलं मराठी OTT प्लॅटफॉर्म मराठीचा प्लॅनेट मराठीचा. शिक्षणासंदर्भात जशी आंदोलनं होत आहेत, तुम्ही आता त्याचं एक वर्जन ठेवलेलं आहे, पण त्याला आता एक राजकीय सुद्धा रंग लागलेला आहे असे आरोप होत आहेत. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा की तुम्हाला स्वतःला सुद्धा याच्यामध्ये असं थोडं विचित्र नाही वाटत की सरकारचे प्रमुख तुम्ही आहात, पण जरांगेंची टीका जी आहे ती होताना कायम फडणवीस यांच्यावरच होतीये. अनेकांच्या विश्लेषणामध्ये याचा उल्लेख होतो की सरकारच्या प्रमुखांवर रोख न धरता किंवा त्यांचं जे आंदोलन आहे, त्यांच्यातली जी भाषा आहे, त्यांची जी टीका आहे ती सतत फक्त भाजपवर होते, जेव्हा की सरकारचे प्रमुखाचा चेहरा आहे, शिवसेनेचा तुमचा चेहरा आहे, पण ते तुमच्या सरकारवर पण ते टीका करतात. सरकारवर काही नाव नाही घेतलं. सरकारमध्ये कोण आहे प्रमुख? मुख्यमंत्री मी आहे. त्यामुळे सरकारवर टीका, कारण माझं एवढंच म्हणणं आहे की देवेंद्रजींवर टीका करण्याचं कारणच नाही. ते मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय त्यांनी त्यांच्या काळात घेतला होता. पण तरी सुद्धा जरांगेंकडनं फडणवीसांचा एकेरी उल्लेख होतो, शिवीगाळीची भाषा होते त्यांच्या आमदारांवर. आपली संस्कृती आहे आणि आपली संस्कृती आणि परंपरा प्रत्येकाने पाळले. यापूर्वी देखील लाखो मोर्चे निघाले मराठा समाजाचे, पण कुठेही त्याला गालबोट लागलं नाही. शांततेत मोर्चे झाले. हे आपण पाहिलेलं आहे, हे आपण पाहिलं. त्यामुळे मराठा समाज जो आहे हा संस्कृती जपणार आहे आणि त्यामुळे प्रत्येकाने कुणाबद्दल बोलताना आपले विचार आणि आपण जी काय आपली संस्कृती परंपरा ती पाळली पाहिजे, अशा मताचा मी आहे. खरं तर शरद पवारांनी असं म्हटलं होतं की भुजबळ आणि जरांगेंना एकत्र घेऊन एक बैठक घ्या म्हणून, आणि तसंच विरोधकांचं असं सुद्धा म्हणणं आहे ते म्हणजे की मुख्यमंत्र्यांनी जरांगेंना आणि लक्ष्मण हाकेंना काय आश्वासन दिलंय हे आम्हाला कळलं तर मग आम्ही चर्चेसाठी येतो किंवा आपण एकत्र चर्चा घेऊ शकतो. तर ते खरं तर विरोधकांनाच नाही तर महाराष्ट्राला सुद्धा जाणून घ्यायचं. नाही, आश्वासन मी लपून छपून देत नाही. लपून छपून कोणाला भेटत पण नाही. मी डायरेक्ट जे आहे ते जाहीरपणे बोलत असतो. जे बोललो ते आताही बोलतो की मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे पूर्ण, आणि त्याचं तुम्हाला दिसतंय पण ना. आम्ही केलं पण. आतापर्यंत कुठले कुणबी प्रमाणपत्र मिळत होते कायदा असून, ते देणं चालू केलं. मराठा समाजाला आरक्षण देवेंद्रजींनी तेव्हा दिलं होतं, रद्द केलं. महाविकास आघाडीच्या काळात झालं, त्याच्यावर आम्ही काम केलं, ते आम्ही दिलं. आणि आणखी ज्या काही योजना आहेत त्या आम्ही देतोय. त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार, इतर समाजाला नुकसान न करणार, ही भूमिका कायम आमची आहे. हे जाहीर आहे. पडद्याच्या मागे एक, बाहेर एक, बिलकुल